सर्व निसर्गप्रेमींचं मी जया वाघमारे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. शीर्षक वाचून आपल्या सगळ्यांना अंदाज आलाच असेल की आजचा जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पक्ष्यांसंदर्भात आहे. सुरुवात पक्षी निरीक्षणाची. पक्षी हा घटक आपल्या परिसंस्थेचा, आपल्या निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्यांचं आपल्या परिसंस्थेमध्ये, आपल्या निसर्गात किंवा पर्यावरणामध्ये एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ह्या विषयाकडे जाण्याआधी पक्षी यांचं निरीक्षण करणं, त्यांना ओळखायला शिकणं आणि त्याचबरोबरीने त्यांचं महत्त्व जाणून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र व्हायला हव्यात. पण साधारणतः ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यांचं महत्त्व तर सांगणारच आहे. ते तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही पक्षी निरीक्षण सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला त्यांचं महत्त्वही कळेल. तर आजचा जो हा व्हिडिओ आहे, जर तुम्हाला पक्षी निरीक्षणाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही ऑलरेडी पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली असेल आणि कुठेतरी मध्येच थांबला असाल तर मला असं वाटतं की हा तुम्हाला थोडंसं इन्स्पिरेशन देणारं किंवा एक चालना म्हणू शकतो आपण पक्षी निरीक्षणाची सुरुवात आणि त्यानंतर ती कशा पद्धतीने आपण पुढे नेली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा ठरेल. तर माझी पक्षी निरीक्षणाची सुरुवात तशी 2012ला खूप सिरियसली मी पक्षी निरीक्षण करायला सुरुवात केली होती. त्याआधीपासून मी पक्ष्यांचे फोटोज काढायचे, पण पक्षी हा माझ्यासाठी त्यावेळी फोकस्ड किंवा प्रायोरिटी नव्हतं. त्यावेळी मी दुसऱ्या प्राण्यावर अभ्यास करत होते, तर त्या प्राण्याचा अभ्यास सुरू होता माझा. पण त्याच दरम्यान मला जे काही पक्षी दिसायचे ते पक्षी मला टिपण्याची सवय होती आणि मी ते माझ्या कॅमेरामध्ये त्यांचे फोटोज काढायचे आणि माझ्या मित्रांकडे ते आयडेंटिफिकेशनसाठी फॉरवर्ड करायचे. पण जेव्हा मी ते आयडेंटिफिकेशनसाठी फॉरवर्ड करायचे किंवा एकंदरीतच पक्षी निरीक्षकांमध्ये हा एक स्वभाव आहे आणि तो असायलाच पाहिजे, फार गरजेचा स्वभाव आहे तो, की तुम्ही जेव्हा त्यांना आयडेंटिफिकेशनसाठी फोटोज देता ना तेव्हा ते तुम्हालाही प्रोत्साहन देतात की तुम्ही स्वतः पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली पाहिजे. तर तेव्हा माझे मित्र मला नेहमी एनकरेज करायचे की तूही पक्षी निरीक्षणाला सुरुवात कर म्हणून. तर ते मी ऐकायचे आणि मी पक्षी आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करायचे. पण ॲज सच त्यानंतरही एवढी काही प्रामाणिकपणे काही पक्षी निरीक्षण माझ्याकडनं होत नव्हतं. पण 2012 येता येता एकंदरीतच झूलॉजी किंवा प्राणीशास्त्रामध्ये काम करणारी जी काही लोकं आहेत किंवा पर्यावरणासाठी काम करणारी जी काही मंडळी आहेत यांच्याबरोबर जेव्हा बोलणं व्हायचं किंवा लोकांबरोबर किंवा लहान मुलांबरोबर काही चर्चा वगैरे व्हायच्या, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की आपल्याला जर लोकांना निसर्ग संवर्धन आणि निसर्ग संरक्षण हा विषय त्यांच्या मनामध्ये रुजवायचा असेल किंवा त्यांनी ते करावं असं त्यांना जर सांगायचं असेल तर निसर्गातील विविध घटक त्यांच्यासमोर घेऊन जाणं आणि त्या घटकांचं त्यांना महत्त्व पटणं आणि त्या घटकांविषयी त्यांना प्रेम निर्माण होणं ही गोष्ट फार गरजेची आहे. तर पर्सनल लेवलवरती साप हा माझा सगळ्यात जवळचा विषय. म्हणजे मी जर झूलॉजी मध्ये किंवा प्राणीशास्त्रामध्ये अभ्यास करायचं ठरवलं तर ते फक्त एकाच कारणामुळे, आणि ते कारण म्हणजे मला लहानपणापासून साप ह्या विषयावरती प्रचंड आकर्षण होतं. कारण असं की जेव्हा मी कल्याणमध्ये राहायला आलो, मी 2 वर्षाची होते आणि त्यावेळी कल्याण काही एवढं काही शहरीकरण झालं नव्हतं कल्याणमध्ये. आम्ही चाळीत राहायचो आणि चाळीच्या आजूबाजूचा परिसर हा बऱ्यापैकी झाडाझुडपांनी भरलेला असायचा. त्यानंतर शेती मोठ्या प्रमाणावरती ॲग्रिकल्चर फील्ड्स दिसायचे, खूप मोठ्या प्रमाणावरती शेती ह्या ठिकाणी होती आणि बऱ्यापैकी गावासारखंच होतं. आता सिटी आहे पण त्या काळामध्ये तसं होतं आणि त्यामुळे
चाळीमध्ये बरेच वेळा साप यायचे. चाळीमध्ये बरेच वेळा साप आल्यानंतर मी लोकांना त्या सापांना मारून टाकताना पाहिलेलं आहे. आणि मी लहान असताना मला नेहमी एक प्रश्न पडायचा, की हे जे काही साप आहेत ना, म्हणजे जर माझी मम्मी मला मारत असेल तर मी मारू नको म्हणून ओरडते, किंवा मी मारू नको म्हणून स्वतः म्हणजे मला का मारू नये याचं स्पष्टीकरण माझ्याकडे असतं, किंवा मला ओरडू नये याचं स्पष्टीकरण माझ्याकडे असतं. पण मग हे साप असं का नाही बोलत? मला नेहमी हा प्रश्न असायचा की हे असे का? तर तो प्रश्न नेहमी माझ्या मनात असायचा की हे असे का बोलत नाहीत? लोक त्यांना मारायला जातात, हे परत उलट फिरून चावण्याचा किंवा काही करण्याचा प्रयत्न का नाही करत? हे मला, कारण माझं ऑब्झर्वेशन तेवढंच होतं की एखादा साप चाळी शिरण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर त्याला मारलं गेलंय. तर त्यामुळे माझ्या मनात ते प्रश्न निर्माण व्हायचे. म्हणून मी ठरवलं की पुढे गेल्यानंतर आयुष्यात मी प्राण्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करेल, आणि त्यामुळेच प्राणीशास्त्र हा विषय निवडणार होते आणि निवडला. तर पण साप हा असा विषय आहे ना की बऱ्याच लोकांना सापांची भीती वाटते. तर त्यामुळे जर आपल्याला लोकांपर्यंत निसर्ग शिक्षण घेऊन जायचंय किंवा निसर्ग संरक्षण संवर्धनाचे धडे त्यांना द्यायचे आहेत, किंवा धडे त्यांना देण्यापेक्षा त्यांना संवर्धन का करावं हा विषय पटण्यासाठी दुसरा कोणता मार्ग असेल का? तर सापांविषयी मला आस्था होती, सापांविषयी प्रेम होतं, पण हा विषय मी लागलीच त्यांच्यापर्यंत घेऊन जाणं शक्य नव्हतं. तर मग दुसरा कोणता विषय? तर 2 विषय, आणि हे सगळ्यांना माहिती आहे. ते 2 विषय म्हणजे फुलपाखरू आणि दुसरा म्हणजे पक्षी. तर पक्षी आणि फुलपाखरू, ठीक आहे, फुलपाखरं बऱ्यापैकी ओळखता येत होती. मग त्यामुळे मग पक्ष्यांकडे पक्षी प्रायोरिटी झाले असं म्हणता येणार नाही, पण मग पक्ष्यांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यांना आयडेंटिफाय करायला सुरुवात केली. अजूनही मला बरेचसे पक्षी ओळखता येत नाही, म्हणजे ओळखता येत नाहीत, पण लोकांपर्यंत त्यांच्याविषयी माहिती घेऊन जाईल एवढे तरी पक्षी मला नक्की ओळखता येतात. तर पक्षी निरीक्षणाची सुरुवात केली 2000, म्हणजे सिरियसली सुरुवात झाली ही 2012 पासून. तर आणि त्यानंतर 2012च्या एंडपर्यंत मी ज्या संस्थेमध्ये त्यावेळी काम करत होते त्या संस्थेमार्फत मी शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि जनरल पब्लिकसाठी पक्षी या विषयावरती सेशन्स घ्यायला सुरुवात केलेली. पक्ष्यांचं आपल्या परिसंस्थेमध्ये असलेलं महत्त्व, किंवा पक्षी निरीक्षण कशा पद्धतीने करायचं, आणि त्यानंतर सातत्याने आजपर्यंत हा विषय सुरूच आहे. आणि सद्यस्थितीला माझा एवढा अभ्यास पक्षी ह्या विषयावरती झालेला आहे की याचं बेसिक कोर्सेस आणि थोडेसे ॲडव्हान्स कोर्सेसही मी घेऊ शकते. आणि जनसामान्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर साधारणतः आपल्याला कोणतीही व्यक्ती जी पक्षी निरीक्षण करत नसेल, त्या कोणतीही व्यक्ती साधारणतः 5 ते 10 पक्षी नक्कीच ओळखू शकते. तर त्यामध्ये समावेश होतो कावळा, चिमणी, पोपट, कोकिळ, त्यानंतर खंड्या बऱ्यापैकी लोकांना ओळखता येतो, किंगफिशर म्हणतात त्याला, व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर. त्यानंतर तो म्हणजे बगळा. साळुंखी बऱ्यापैकी लोकांना माहिती असते, पोपट माहिती असतो लोकांना. तर साधारणतः 5 ते 10 पक्षी सामान्य लोकांना, म्हणजे जे लोक पक्षी निरीक्षण करतही नाही त्यांनाही हे पक्षी माहिती असतात. त्या व्यतिरिक्त पूर्ण भारतभरामध्ये 1250हून अधिक पक्ष्यांची नोंद झालेली आहे. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये म्हणायचं झालं तर साधारणतः 400 पक्ष्यांची नोंद झालेली आहे. त्याहून कदाचित काही अधिक असतील. पण पर्यावरणामध्ये सातत्याने होणारे बदल, एकंदरीतच वातावरणामध्ये आणि जे काही आपल्या सीझन्समध्ये जे काही चेंजेस होत आहेत त्याच्यामुळे गरजेचं नाही आहे की गेल्या 5 वर्षांपूर्वी किंवा 4 वर्षांपूर्वी जी पक्ष्यांची नोंद होती ती गेल्या 2 वर्षांमध्ये होते. तर आणि एवढ्या पक्ष्यांमध्ये साधारणतः मला 500हून अधिक पक्षी ओळखता येत असतील. आणि
मी गेली 5 ते 6 वर्ष झालं लोकांना पक्षी निरीक्षणासाठी घेऊन जाते. पण जनरल पब्लिकपेक्षा माझं लहान शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये काम जरा जास्त आहे. तर लहान मुलांना पक्षी निरीक्षणाला घेऊन जायचं, त्यांना पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण, त्यांच्यामध्ये पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण करून द्यायची, हा विषय माझ्या खूप जवळचा विषय आहे. तर साधारणतः आता जे काही पक्षी मी तुम्हाला सांगितलेले आहेत, जर कोणी पक्षी निरीक्षण करतही नसेल तर अशा लोकांनाही हे पक्षी माहिती आहेत. म्हणजे आपल्याला कावळा माहिती आहे, आपल्याला चिमणी माहिती आहे, आपल्याला पोपट माहिती आहे, आपल्याला घार माहिती आहे, आपल्याला कबूतर माहिती आहे, त्यानंतर आपल्याला साळुंखी माहिती आहे, आपल्याला खंड्या पक्षी माहिती असेल. तर हे जे पक्षी आहेत, हे पक्षी जर तुम्ही त्यांच्याकडे बघता तेव्हा ते आपल्याला सगळेच पक्षी सारखे दिसत नाहीत. कावळा चिमणीपेक्षा वेगळा आहे, चिमणी साळुंखीपेक्षा वेगळी आहे, पोपट हा कोकिळेपेक्षा वेगळा आहे. हे सगळे पक्षी एकमेकांपासून वेगळे दिसतात. तसेच पूर्ण जगभरामध्ये जे काही पक्षी आढळतात हे पक्षी एकमेकांपासून त्यांची बाह्य शरीर रचना ही पूर्णपणे वेगळी असते. त्यांच्या चोचीचा आकार, त्यानंतर त्यांच्या एकंदरीतच शरीराचा आकार, त्यानंतर त्यांच्या शरीरावरती असणारी पिसं जी आहेत ती, त्यानंतर त्यांच्या पायांचा आकार, ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या असतात. तर हे जे काही पक्षी आहेत, कावळा जे काही खातो गरजेचं नाही आहे की कोकिळ किंवा खंड्या पक्षी तेच खात असेल. चिमणी जे काही खाद्य खाते गरजेचं नाही की कावळा तेच खाद्य खात असेल. त्याचबरोबरीने जगभरामध्ये जे काही पक्षी आढळतात, भारतभरात जे काही पक्षी आढळतात किंवा आपल्या महाराष्ट्रात जे काही पक्षी आढळतात, हे पक्षी एकमेकांपासून फार वेगवेगळे असतात. ते विविध रंगांनी नटलेले असतात आणि त्यांची जी काही बाह्य शरीर रचना असते ती बाह्य शरीर रचना वेगवेगळी असते. तर हे कशामुळे किंवा कशासाठी, आजचं हे जे काही सेशन आहे मी कोणत्याही विषयामध्ये एक वैज्ञानिक लेवलवरती जाणार नाही असं म्हणता येणार नाही, पण पक्षी निरीक्षणाची सुरुवात आपण करतोय. तर साधारणतः मला काही साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ओळख करून द्यायची आहे पक्ष्यांविषयी किंवा पक्ष्यांच्या जवळ घेऊन जायचंय. तर मी जे काही आज विषय तुमच्यासमोर मांडणार आहे हे विषय वैज्ञानिक दृष्टिकोनाने तेवढेच साऊंड असतील, पण मी ते सोप्या भाषेमध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. तर पक्षी त्यांची जी राहण्याची ठिकाणं असतात त्या राहण्याची ठिकाणं आणि त्यानंतर त्या ठिकाणावरती त्यांना मिळणारा आहार याच्यावरती त्यांची शरीराची रचना झालेली असते. तर अशी राहण्याची ठिकाणं कोणती, ज्यांना आपण अधिवास असं म्हणतो, ज्यांना नैसर्गिक अधिवास असं म्हटलं जातं, त्यामध्ये गवताळ प्रदेशाचा समावेश होतो, त्यामध्ये घनदाट जंगलांचा समावेश होतो, त्यामध्ये बर्फाळ प्रदेशाचा समावेश होतो, त्यामध्ये पाणथळ जमीन म्हणजेच वर्षातील काही महिने किंवा पूर्ण वर्षभर पाण्याखाली असलेली जी काही जमीन आहे अशा जमिनींचा समावेश होतो, ज्यामध्ये तलाव म्हणू शकता तुम्ही, खाड्या म्हणू शकता तुम्ही, त्यानंतर नद्या म्हणू शकता तुम्ही. ह्या सगळ्या नैसर्गिक अधिवासांचा समावेश आहे. त्यानंतर वाळवंटी प्रदेश आहे. त्यानंतर शहरांमध्ये काही पक्षी आढळतात. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे पक्षी राहतात आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहार उपलब्ध असतो. तर हा आहार कोणता, तर हा आहार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य, फुलं, मधुरस किंवा मध, फुलांमधील मध, त्यानंतर फळं, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे किडे, विविध प्रकारचे किडे, त्यानंतर शिकारी पक्षी जे आहेत हे शिकारी पक्षी दुसऱ्या छोट्या पक्ष्यांना खातात किंवा इतर प्राण्यांना खातात. तर हे सगळे जे काही पक्षी आहेत त्यांच्या खाद्याच्या पद्धतीनुसार, ते जे काही खाऊ खातात त्या पद्धतीनुसार त्यांच्या शरीराची रचना झालेली आहे, चोचीची रचना झालेली आहे, त्यांच्या नैसर्गिक अधिवासानुसार त्यांच्या शरीराची रचना असते. म्हणजे जर एखादा पक्षी पाण्यात राहत असेल तर त्याला पोहता यावं यासाठी त्यांच्या पायांमध्ये वेब्स असतात, म्हणजे स्किन असते त्यांच्या 2 बोटांच्या मध्ये. बदकं तुम्हाला माहिती असेल तर माहिती असतील.
त्यानंतर छोटे छोटे पक्षी, चिमणी घ्या किंवा चिमणी व्यतिरिक्तही शिंपी पक्षी जो काही आहे हे, किंवा नाचरा पक्षी जो आहे, हे जे छोटे छोटे पक्षी असतात या पक्ष्यांच्या पायांची रचना ही वेगळी असते, कारण त्यांना झाडांवरती उड्या मारायच्या असतात आणि त्यामुळे त्यांच्या पायांची रचना वेगळी असते. जर तुम्ही शिकारी पक्षी घेतलेत म्हणजे घार घेतलं किंवा गरुड घेतले तर त्यांचे पाय साधारणतः आणि पायांची नखं ही थोडीशी जाड असतात आणि पाय थोडेसे भक्कम वाटतील तुम्हाला, जड वाटतील तुम्हाला. तर हे कशामुळे, तर आकाशात उडत असताना जमिनीवरती झेप घ्यायची आणि जमिनीवरती झेप घेऊन एखाद्या पक्षाला पकडायचं, प्राण्याला पकडायचं, सापांना पकडायचं आणि ते खायचं. यासाठी त्यांचे पाय खूप स्ट्रॉंग असावे लागतात. तर त्यामुळे त्यांची शरीराची किंवा पायांची रचना ही तशा पद्धतीने झालेली असते. त्यानंतर चोचींचा आकार. कावळ्याची चोच वेगळी आहे, चिमणीची चोच वेगळी आहे, खंड्या पक्षाची चोच वेगळी आहे. त्यानंतर किडे खाणारे जे काही पक्षी असतात त्यांची, इन्सेक्ट इटर्स ज्यांना आपण म्हणतो, त्यांची चोच वेगळ्या आकाराची असते. तर हे वेगळे आकार कशासाठी, तर ते खाद्य त्यांच्या चोचीतून त्यांच्या शरीरात जावं त्यासाठी त्यांच्या चोचीचा आकार तशा पद्धतीने. तर मी तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये सामान्यतः आपल्या आजूबाजूला आढळणारे पक्षी कोणते आहेत यांची नावंही तुम्हाला काही सांगितलेली आहेत. त्यानंतर त्यांचा अधिवास कशा प्रकारचा असतो ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. शरीर रचना कशा पद्धतीची असते. मी याच्यानंतरचे जे काही सत्र आपण घेणार आहोत त्या सत्रांमध्ये मी तुम्हाला फोटोजही दाखवेल, पण आजच्या ह्या सत्रामध्ये मी तुम्हाला फक्त त्या विषयाशी ओळख करून देते. त्यानंतर ह्या पक्ष्यांचा एकमेकांशी असलेला संवाद. आपण पहाटे आपल्या घराच्या आजूबाजूला चिमणी आणि कावळ्यांचा आवाज आपल्याला यायला सुरुवात होतेच. तर कावळा, चिमणी आणि एकंदरीत कबूतर, त्यानंतर कोकिळेचा आवाज बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असतो. तर कावळा, चिमणी, कोकिळ आणि पोपट ह्या व्यतिरिक्तही सगळे जे काही पक्षी आहेत त्यांचा एकमेकांशी संवाद साधण्याची एक विशिष्ट पद्धत असते, ज्याच्यामध्ये त्यांचा आवाज जो आहे, सामान्य आवाजाला कॉल्स असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याचा पुढे जाऊन काही पक्ष्यांमध्ये, साधारणतः नर पक्ष्यांमध्ये पक्षी जे काही आवाज काढतात त्यांच्या प्रजननाच्या काळामध्ये, म्हणजे त्यांच्या वेणीच्या हंगामामध्ये त्यांचा आवाज जो काय आहे तो थोडासा गोड होतो, मेलेडियस होतो. त्यामुळे त्या आवाजाला सॉंग्स असं म्हटलं जातं. आणि दुसरा एखादा पक्षी जो आहे तो आपल्या घरट्याच्या आजूबाजूला किंवा आपलं घरटं ज्या टेरिटरीमध्ये आहे किंवा ज्या ठिकाणी आहे त्या परिसरामध्ये दुसरा एखादा पक्षी येऊ नये त्यासाठी एकमेकांबरोबर जेव्हा एकमेकांना ताकीद दिली जाते किंवा एकमेकांबरोबर लढाई म्हणू शकतो आपण. मला स्पेसिफिक वर्ड आता कोणता शेअर करू त्याबद्दल थोडीशी कन्फ्यूज आहे. त्यामुळे जर स्वतःच्या टेरिटरीचं, स्वतःच्या राहत्या परिसराचं जर त्यांना संरक्षण करायचं असेल तर त्याच्यासाठी काही व्हिज्युअल सिग्नल्स थ्रू हे पक्षी एकमेकांना त्यांच्या घरट्यापासून लांब ठेवत असतात. तर हे असे व्हिज्युअल सिग्नल्स थ्रू ते एकमेकांशी संवाद साधतात. तर ही संवाद साधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यानंतर खाण्याच्या पद्धती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. पायांचा आकार आणि उपयोगही थोड्या प्रमाणामध्ये मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. आता पक्ष्यांमध्ये नर आणि मादी, ज्याला आपण सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हणतो. गरजेचं नाही आहे की सगळ्याच पक्ष्यांमध्ये ते दिसून येतं, नर आणि मादी वेगळे दिसून येतात, पण बऱ्याचशा पक्ष्यांमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला नर आणि मादी वेगवेगळे ओळखता येऊ शकतात. जसं की चिमणीमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला नर आणि मादी वेगळी ओळखता येते. कावळ्यामध्ये येत नाही ओळखता, पोपटांमध्ये येऊ शकते. आता हे आयडेंटिफिकेशन कशा पद्धतीचं तर हे पुढच्या सत्रांमध्ये मी घेणार आहे, पण तुम्हाला आता फक्त विषयाची ओळख करून देते की सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजेच पक्ष्यांमध्ये नर आणि मादी हे वेगवेगळे दिसतात आणि ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि त्यानंतर आता मी पक्ष्यांचं आपल्या परिसंस्थेमध्ये महत्त्व काय आहे या महत्त्वाविषयी थोडी चर्चा करणार आहे. साधारणतः पक्षी निरीक्षकांमध्ये सगळ्यात जास्त अशाच लोकांचा समावेश आहे ज्यांना पक्षी निरीक्षण करायला आवडतं, ज्यांना निसर्ग भ्रमंती करायला आवडते, ज्यांना निसर्गात जाऊन पक्ष्यांचे किंवा इतर प्राण्यांचे थोडेसे कमी पण जास्तीत जास्त पक्ष्यांचे फोटोज काढायला आवडतात.
ते सोशल मीडियावरती शेअर करायला आवडतात. त्यानंतर पक्ष्यांचे आवाज ऐकायला आवडतात. तर पक्षी निरीक्षणाला गेल्यानंतर पूर्ण दिवसभर किंवा आपल्या दिवसातील काही तास जेव्हा आपण निसर्ग भ्रमंती करत असतो, निसर्गामध्ये व्यतीत करतो, त्या दरम्यान आपल्याला एक वेगळ्या प्रकारची शांती मिळते. आपल्याला वेगळ्या प्रकारचा एक आनंद मिळतो. हा आनंद धकाधकीचं जीवन जगत असताना फार महत्त्वाचा असतो. तर त्यामुळे रिक्रिएशनल व्हॅल्यू म्हणजे काय, तर पक्ष्यांना बघितल्यानंतर आपल्याला जो काही आनंद मिळतो, हा जो आनंद आहे हे पण फार महत्त्वाचं ॲस्पेक्ट आहे की पक्ष्यांचं इम्पॉर्टन्स सांगण्यासाठी किंवा पक्ष्यांचं सिग्निफिकन्स सांगण्यासाठी हा पण एक खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी काही फूड चेन आहे, फूड वेब आहे, याच्यामध्ये पक्षी फार महत्त्वाचा रोल किंवा घटक असतात. तर हे महत्त्वाचं घटक म्हणजे काय, तर जर तुम्ही आपली फूड चेन, आता एखादी एक फूड चेनचा एक्झाम्पल देते तुम्हाला. समजा की नाकतोडा आहे. नाकतोड्याला खाण्यासाठी बेडूक आला, बेडकाला खाण्यासाठी पक्षी आला, त्या पक्ष्याला खाण्यासाठी एखादा शिकारी पक्षी आला. तर अशा पद्धतीने ही जी काही फूड चेन आहे, ही फूड चेन पूर्ण झालेली आहे. म्हणजे अन्न साखळीमध्ये ह्या पक्ष्यांचं महत्त्व आहे. त्यानंतर पोपट किंवा पोपटांव्यतिरिक्तही असे आणखी बरेच पक्षी आहेत जे पक्षी फळं खातात. तर ज्यावेळी हे पक्षी फळं खातात तेव्हा त्यांच्या चोचीमधून काही फळं किंवा फळांचे जे काही तुकडे किंवा बिया हे जमिनीवरती पडतात. त्यानंतर पक्ष्यांच्या विष्ठेतून बिया जमिनीवर पडतात आणि त्यानंतर तो जमिनीवरती पडल्यानंतर काय होतं, बीजांकुरण होतं, म्हणजेच नवीन झाडं येतात. तर हे एक महत्त्व आहे पक्ष्यांचं. त्याच्यानंतरचं महत्त्व म्हणजे निसर्गात असे काही पक्षी आहेत जे पक्षी फुलांचा मधुरस किंवा मधावरती अवलंबून असतात. तर हे मधुरस किंवा मध यांचं प्राशन करण्यासाठी जेव्हा एखादा पक्षी फुलामध्ये, एखादा म्हणजे शिंजीर पक्षी नाव आहे त्याचं, तर शिंजीर पक्षी, त्याची चोच अशी डाऊनवर कर्व्ड असतो. जेव्हा त्या फुलामध्ये एंटर करतात, फुलामध्ये एंटर केल्यानंतर त्याच्या फुलामध्ये असलेलं जे काही पुंकेसर आहे, ज्याला आपण अँथर असं म्हणतो, आणि त्याच्यानंतर स्त्री केसर आहे ज्याला स्टिग्मा असं म्हटलं जातं. तर परागकण हे एका फुलातले परागकण जेव्हा दुसऱ्या फुलामध्ये, तोच पक्षी जेव्हा दुसऱ्या फुलामधला मधुरस चाखण्यासाठी जातो तेव्हा त्या फुलामध्ये हे परागकण ट्रान्सफर होतात आणि ते झाल्यानंतर बीजांकुरण होतं. त्याच्यानंतर कावळा आणि इतर शिकारी पक्षी आपल्याला माहितीच आहेत. कावळा म्हणजे आपण जर घराच्या आजूबाजूला कुठे उंदीर मरून पडला असेल किंवा रस्त्यावर उंदीर मरून पडला असेल, त्या उंदराला खाण्याचं काम हे कावळे करतात. म्हणजेच काय, तर आपले पर्यावरण आहे, पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. त्यानंतर आपल्याकडे वल्चर्स, ज्याला गिधाडं असं म्हटलं जातं, ही जी गिधाडं आहेत याला हे स्कॅव्हेंजर्स असतात. तर गिधाड पक्षीही इतर मेलेल्या जनावरांना खातात आणि त्यामुळे आपला निसर्ग जो आहे किंवा आपलं जे पर्यावरण आहे ते स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. तर अशा पद्धतीने आपल्या परिसंस्थेमध्ये किंवा निसर्गामध्ये पक्ष्यांचं महत्त्व आहे. आता समजा तुम्ही पक्षी निरीक्षणाला आजपासूनच सुरुवात करत असाल किंवा उद्यापासून सुरुवात करत असाल, तर असे कोणते फॅक्टर्स आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांची तुम्हाला काळजी घेतली पाहिजे, किंवा काही नाही, मी आज पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली आणि मग मी जाऊन आले किंवा जाऊन आलो आणि मला आज तरी काही दिसलेलं नाही आणि मला नाही वाटत काही याच्या पुढेही मला दिसू शकेल किंवा काही सुरुवात होऊ शकेल, मी काही पुढे करू शकतो किंवा करू शकते. पण निसर्गामध्ये जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा एक गोष्ट फार महत्त्वाची असते आणि ती म्हणजे पेशन्स. पेशन्स असणं किंवा
आज मला पक्षी दिसलेला नाहीये, पण मग गरजेचं नाही की उद्या नाही दिसला. आज मला ह्या वेळेत पक्षी नाही दिसला, मग मी उद्या त्यावेळेस जाईल तर पक्षी दिसेल असं नाहीये. ज्या पद्धतीने आपण जेव्हा आपलं आयुष्य जगत असतो तेव्हा काही लोकांचं रुटीन सेट असतं. तर हे जेव्हा रुटीन सेट असतं तसंच पक्ष्यांचंही स्वतःचं एक रुटीन सेट असतं. तर पक्षी निरीक्षणाला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा साधारणतः सकाळी 6:30 वाजेपासून ते सकाळी 9:30-10 वाजेपर्यंत बऱ्यापैकी पक्षी निरीक्षण होतं. संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणत असाल तर 3:30-4च्या दरम्यान 4 पासून ते साधारणतः 6-6:30 पर्यंत पक्षी निरीक्षण तुम्ही करू शकता. त्यानंतर रात्रीसही दिसणारे काही पक्षी आहेत, दुपारच्या वेळेतही काही दिसणारे पक्षी आहेत. तर अशा वेगवेगळ्या वेळा ठरलेल्या असतात पक्ष्यांच्या. पण सुरुवात करत आहात तर सकाळची वेळ निवडणं गरजेचं आहे. त्यानंतर म्हणजे फील्ड ऑब्झर्वेशन्स, म्हणजे तुम्ही एखाद्या नैसर्गिक अधिवासामध्ये जेव्हा पहिल्यांदा किंवा पक्षी निरीक्षणाला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल आणि पक्षी निरीक्षण तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सुरू ठेवाल त्यावेळी निसर्गामध्ये गेल्यानंतर काही ऑब्झर्वेशन्स असतात. ते पक्ष्यांचे असो किंवा तुमच्या त्या नैसर्गिक अधिवासामध्ये तुम्ही जे जे काही पाहता ते ऑब्झर्वेशन्स किंवा निरीक्षण असो, त्या निरीक्षणांची नोंद करणं फार गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही पक्षी निरीक्षण सुरू करता तेव्हा तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल की जे काही तुम्ही आता करत आहात याचं तसं तुम्हाला फारसं महत्त्व जाणणार नाही. हे बरेचदा प्रत्येक नाही पण बऱ्यापैकी पक्षी निरीक्षकांबरोबर होतं. आणि किंवा स्कूल आणि कॉलेजेसमध्ये जेव्हा मी मुलांसाठी सेशन्स घेते, आउटडोअर सेशन्स म्हणजे आपले पक्षी निरीक्षणाचे जेव्हा ट्रेल्स वगैरे जातात त्यावेळी शालेय विद्यार्थी किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एखादी नोंदवही कॅरी करणं आणि मग नंतर सांगितलेल्या प्रत्येक पक्षाचं नाव लिहिणं, तो कोणत्या अधिवासात होता किंवा त्याचं बिहेवियर कशा पद्धतीचं होतं याच्या नोंदी करणं कधी कधी त्यांना कंटाळवाणं वाटतं. पण त्याच्यातलेच काही ठराविक विद्यार्थी जे अजूनही संपर्कात आहेत, नंतर जोडले जातात सोबत, ते सांगतात की अशा पद्धती त्यांचेच स्वतःचे अनुभव आहेत की अशा पद्धतीच्या नोंदी ठेवणं हे त्यांना फ्युचरमध्ये निरीक्षणासाठी किती महत्त्वाचं ठरलेलं आहे ते. तर असे जे फील्ड ऑब्झर्वेशन्स आहेत यांच्या नोंदी करणं. आता तर सगळेजण मोस्टली स्मार्टफोन यूज करतात, त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्येच तुम्ही ते नोंद करू शकता किंवा तुम्ही एखादी नोटपॅड किंवा नोंदवही कॅरी करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पक्षी निरीक्षणाला जाणार आहात तर कुठे जाणार आहात त्या ठिकाणाची नोंद करणं, तारीख लिहिणं, त्यानंतर वेळ कोणती होती ते लिहिणं, त्यानंतर तुम्ही तिथे गेल्यानंतर तो जो नैसर्गिक अधिवास होता तो त्या नैसर्गिक अधिवासाचं त्यावेळचं वातावरण कशा पद्धतीचं होतं, हवामान कशा पद्धतीचं होतं, धुकं पडलेलं की आभाळ होतं की वारा जो काही सौम्य असतो नेहमीप्रमाणे तसा होता की थोडासा जास्त वारा होता, किंवा तुम्ही जो काही पक्षी पाहिलेला आहे हा पक्षी मातीवर दाणे टिपत होता किंवा काहीतरी टिपत असताना तुम्हाला दिसत होता, काहीतरी खात असताना दिसत होता, पंख साफ करत असताना तुम्हाला तो दिसत होता, किंवा झाडाच्या फांदीवर बसलेला दिसला तुम्हाला, किंवा आकाशात तुम्हाला दिसला. त्यानंतर आकाशात दिसला असेल तर कशा पद्धतीचे त्याची जी उडण्याची पद्धत होती ती कशी होती, ह्या सगळ्या गोष्टींच्या नोंदी करणं फार महत्त्वाचं असतं. तर असे जेव्हा तुम्हाला पक्षी दिसतात तेव्हा त्या पक्ष्यांचा आकार, त्यांच्या चोचीचा आकार कशा पद्धतीचा होता, त्यानंतर त्यांच्या एकंदरीतच जेव्हा तुम्ही त्यांना पाहिलं तर त्यांच्या शरीराची रचना कशा पद्धतीची दिसली तुम्हाला, पिसांचा रंग कोणत्या प्रकारचा होता, त्यानंतर पक्षी तुम्हाला दगडावर दिसलेला आहे की पक्षी तुम्हाला झाडावर दिसलेला आहे, त्यानंतर काय करत होता, ह्या सगळ्या गोष्टींच्या नोंदी करणं फार गरजेचं असतं. आणि जर तुम्हाला स्केच काढायला आवडत असेल किंवा येत असेल तर मग ती खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्यांची स्केचही काढू शकता. तर अशा पद्धतीने या सगळ्या प्रकारच्या नोंदी तुमच्याकडे ठेवणं फार महत्त्वाचं असतं.
हे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत, मी तुम्हाला आता जे काही ऑब्झर्वेशन समजावून सांगितले, की पक्षी निरीक्षण करताना एखाद्या पक्षाचं बिहेवियर किंवा त्या ठराविक ठिकाणी गेल्यानंतर तिकडचं वातावरण जे काय आहे, याच्या नोंदी ठेवणं किंवा ते ऑब्झर्व करणं, त्यांचं बारकाईने निरीक्षण करणं, हे तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्येच नाही तर तुमच्या पर्सनल लाईफमध्येही ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरू शकतात, कारण त्याच्यामुळे आपलं ऑब्झर्वेशन पॉवर खूप वाढलेली असते. आणि याचा ॲक्च्युली माझ्याकडे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत, की जेव्हा शालेय विद्यार्थी या सगळ्या गोष्टींच्या नोंदी जेव्हा ठेवायला सुरुवात करतात, तर एकंदरीतच त्यांचा इतर विषयांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्यांचा जो जो अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासांमधल्या इतर विषयांकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्या विषयांना हँडल करण्याचा दृष्टिकोन हा बराचसा चेंज झालेला असतो आणि कदाचित त्यांच्या मार्क्सवरतीही किंवा त्यांच्या ग्रास्पिंग पॉवरवरतीही ह्या गोष्टीचा पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हाला जाणवेल. तर त्यानंतर आणखीन काही गोष्टी म्हणजे तुम्ही जो काही पक्षी पाहिलेला आहे तो कॉल देत होता का, म्हणजे आवाज काढत होता का? जर तो आवाज काढत होता तर तो आवाज कशा प्रकारचा होता? तो आवाज कर्कश तुम्हाला वाटला, की तुमच्या कानांना ऐकल्यानंतर तो मधुर वाटलेला आहे? त्यानंतर तो पक्षी एखाद्या दुसऱ्या पक्षाबरोबर काही भांडण वगैरे करतोय का? आणि मग जर होत असेल तर ते कशा पद्धतीचं त्यांचं बिहेवियर आहे, हे याचं निरीक्षण तुम्ही करू शकता. तर त्यामुळे हे सगळे निरीक्षणाचे जे काही प्रकार आहेत हे तुम्ही तुमच्या नोंदवहीमध्ये लिहिणं फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की पक्षी निरीक्षणाला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही एकटं जाऊ नये, तुमच्यासोबत कोणीतरी असावं आणि तुमच्या घरी किंवा तुमच्या सोशल सर्कलमध्ये माहिती असावे, की तुम्ही कुठे पक्षी निरीक्षणासाठी जात आहात, ते ठिकाण कोणतं आहे, त्यानंतर रहदारीचं आहे की नाही, ट्रान्सपोर्टेशन कोणतं अवेलेबल आहे, जाताना आणि येताना दोन्ही वेळेत कोणत्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन तिथे अवेलेबल होऊ शकतं, ह्याही गोष्टींची काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं. तर त्यामुळे मला असं वाटतं, की फील्ड ऑब्झर्वेशन्स म्हणा आणि त्याचं डॉक्युमेंटेशन म्हणा, हे सातत्याने झालंच पाहिजे. आणि त्यानंतर आपण पुस्तकांविषयी बोलूयात. तर एखादं फील्ड गाईड, पक्षी निरीक्षण करताना एखादं फील्ड गाईड आपल्यासोबत असावं, तर ते कोणतं असावं? तर मला काही पुस्तकं माहिती आहेत, त्या पुस्तकांची नावं मी तुमच्यासोबत शेअर करते. भविष्यात जर मला आणखीन काही नवीन पुस्तकांशी माझा संबंध आला तर त्या पुस्तकांची नावंही मी पुढच्या सत्रांमध्ये तुम्हाला देत राहील. सद्यस्थितीमध्ये मी तुम्हाला काही पुस्तकांची नावं देते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे एक इंग्रजीत पुस्तक आहे, ते आहे बर्ड्स ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट, जे रिचर्ड ग्रिमेट, कॅरल इन्स्केप आणि टिम इन्स्केप यांचं लिखाण आहे ते. त्यानंतर पक्षी आपले सख्खे शेजारी, हे किरण पुरंदरेंचं पुस्तक आहे. त्यानंतर बर्ड्स ऑफ मुंबई, सुजॉय मोंगा म्हणून आहे, त्यांचं हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकांची तुम्ही मदत घेऊ शकता सुरुवातीला. सद्यस्थितीला पुस्तकं आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत, काही हरकत नाही. काही ॲप्स आहेत, जे ॲप्स तुम्ही डाउनलोड करू शकता. तर त्याच्यामध्ये वसई बर्ड्सचा म्हणून एक ॲप आहे, वन्य म्हणून एक ॲप आहे, इंडियन बर्ड्स आणि बर्ड्स ऑफ इंडिया असे काही ॲप्स आहेत, जे ॲप्स तुमच्या सुरुवातीच्या पक्षी निरीक्षणासाठी तुम्हाला बरीचशी मदत करतील. आता जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, की तुमचं ऑब्झर्वेशन्स तुम्ही लिहून ठेवता, ह्या ऑब्झर्वेशन्सचा तुम्हाला ॲज सच काही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये जरी उपयोग होत नसला तरी त्याचा भविष्यासाठी किंवा विज्ञानासाठी, शास्त्रीय अभ्यासासाठी नक्कीच उपयोग होतो. तर तो उपयोग कशा पद्धतीने तुम्ही करून देऊ शकता आणि तुमचं योगदान विज्ञानासाठी कशा पद्धतीने देऊ शकता, तर ते म्हणजे तुमचे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते तुम्ही शेअर करू शकता. ते कसे? काढलेले तुमचे जे काही फोटोग्राफ्स आहेत, त्यानंतर जे काही नोट्स तुम्ही लिहिलेले आहेत आणि त्यानंतर जे काही चेकलिस्ट आहेत, म्हणजे पक्ष्यांची जी काही नावं तुम्ही लिहिलेली आहेत, ती तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडिया थ्रू, समाज माध्यमांमधून ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतात. आता ही लोकं म्हणजे कोणती? तर ऑलरेडी पक्षी निरीक्षणामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे,
जे रस घेतात त्यानंतर निरीक्षणामध्ये जे रस घेतात त्यानंतर पक्ष्यांचा अभ्यास करणारे जी काही मंडळी आहेत, संशोधन करणारी जी काही मंडळी आहेत, त्यांना तुम्ही केलेल्या ऑब्झर्वेशन्सचा उपयोग होऊ शकतो. तर तुम्ही ते कोणत्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहोचू शकता ते म्हणजे काही ग्रुप्स असतात अवेअरनेस करण्यासाठी. निसर्गासाठी काम करणारे, निसर्गामध्ये काम करणारे असे बरेच काही मंडळी आहेत. त्यांचे स्वतःचे काही व्हॉट्सॲप ग्रुप्स असतात, त्यांचे स्वतःच्या ऑर्गनायझेशन्सचे काही व्हॉट्सॲप ग्रुप्स असतात. तिथे तुम्ही ही इन्फॉर्मेशन पाठवू शकता. फोटोज असतील, त्या फोटोज जो काही पक्षी तुम्ही पाहिला असेल त्या पक्षाविषयी काही माहिती असेल त्याच्यावरती, तो पक्षी पाहिल्यानंतर तुम्ही जे काही ऑब्झर्व केलं, मग त्या पक्षाविषयी असो किंवा त्याच्या अधिवासाविषयी असो किंवा तुमचा स्वतःचा जो काही अनुभव होता तुम्ही तो त्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करू शकता. त्याचबरोबर तुमच्या स्वतःच्या फेसबुक पेजवर शेअर करू शकता. तीच माहिती तुम्ही काही फेसबुक ग्रुप्स आहेत पक्ष्यांसाठी त्यावर हे करू शकता शेअर. त्यानंतर तुम्ही ब्लॉग्स लिहू शकता. त्यानंतर हे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत हे ऑब्झर्वेशन्स तुम्ही निसर्गासाठी काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत किंवा संस्थेची लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्ही पोहोचवू शकता, जेणेकरून पुढच्या शास्त्रीय अभ्यासामध्ये त्यांना हे ऑब्झर्वेशन्स महत्त्वाचे ठरतील. त्यानंतर ई-बर्ड आणि ओरिएंटल बर्ड क्लब म्हणून अशा जे काही आंतरराष्ट्रीय साईट्स आहेत ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या नोंदी लिहू शकता. ह्या ज्या काही चेकलिस्ट आहेत या चेकलिस्ट पोस्ट करू शकता. त्यानंतर त्या पक्ष्यांचे फोटोज तुम्ही त्या ठिकाणी पोस्ट करू शकता. त्याच्यानंतर आणखीन काय केलं जाऊ शकतं, तर हा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास तुम्ही स्वतः तुमच्या सोशल मीडिया थ्रू लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणावरती घेऊन जाऊ शकता आणि तुमचा अभ्यास जास्तीत जास्त वाढवू शकता. त्यामुळे शालेय विद्यार्थीच नाहीत आणि महाविद्यालयीन विद्यार्थीच नाही तर जनसामान्यही आपण अशा पद्धतीने एखाद्या शास्त्रीय अभ्यासामध्ये, वैज्ञानिक अभ्यासामध्ये आपलं योगदान देऊ शकतो असं मला वाटतं. तर आजचा जो विषय होता मी बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे की साधे सोपे जे काही आपली बोलीभाषा आहे या बोलीभाषेमध्ये हा विषय तुमच्यापर्यंत सुरुवातीला यावा. याच्यानंतरचे जे काही सत्र होणार आहेत या सत्रामध्ये मी बऱ्यापैकी वैज्ञानिक भाषेचा म्हणजे उपयोग करणार आहे. तर सुरुवातच करत आहात तर त्यामुळे साध्या सोपे सरळ शब्द शोधणं आणि ते वापरणं फार गरजेचं मला वाटत होतं. त्या पद्धतीने आजचा हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. जर तुम्हाला काही, एक मिनिट मला जरा चेक करून देत मी सगळे विषय कव्हर केलेत की नाही ते. होय, तर तुम्हाला जर काही आजच्या याचा पक्ष्यांच्या निरीक्षणाची सुरुवात कशा पद्धतीने व्हावी या व्हिडिओ बद्दल जर काही व्हिडिओमध्ये जे काही इन्फॉर्मेशन मी शेअर केलेली आहे या इन्फॉर्मेशनवरती तुम्हाला आणखीन काही जर प्रश्न असतील तर माझ्या ईमेल आय डीवरती तुम्ही मला लिहू शकता. त्यानंतर जसं मी या आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं की आधीही मी जे काही व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत त्या सगळ्याच व्हिडिओजला खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानते. आणि याच्यानंतरही पक्षीच नाही तर पक्ष्यांचे सेशन्स सुरू राहतील आणि आणखीनही निसर्गामध्ये असलेल्या बऱ्याच घटकांची माहिती मी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे. मला आशा वाटते की आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला निदान पक्षी निरीक्षणाची सुरुवात करण्यासाठी का होईना मदत करेल. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी आणखीन काही डिटेल्स पक्षी निरीक्षणाच्या सुरुवातीबद्दलच घेणार आहे. त्यानंतरचे काही सेशन्स आपले हे PPT प्रेझेंटेशन्स थ्रू होतील. त्याचबरोबरीने फुलपाखरांविषयी, त्यानंतर चतुर जे आहेत त्याविषयी आणि आणखीन बरेच काही नैसर्गिक घटक आहेत याविषयी आपण काही PPT प्रेझेंटेशन्स घेणार आहोत. तुम्हाला जर काही सजेशन्स असतील तुम्ही मला ते मेल करू शकता. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला असं वाटत असेल की हा अभ्यास
इतरांसाठीही तेवढाच महत्त्वपूर्ण ठरेल. तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करून शेअर करू शकता सगळ्यांसोबत. शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जावी अशी माझी इच्छा आहे. आणि त्यानंतर माझा हा जो चॅनेल आहे त्याला सबस्क्राईब करू शकता. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.